हॅलो, वेलकम बॅक टू हर्षास किचन। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव आणि सोयाबीन। त्यासाठी इथे मी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतले आणि 20 मिनिटं त्याला भिजत घातला आहे। इथे जिरं, 1 लवंग, 1 वेलची, 5-6 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 तमालपत्र, 2 ते 3 चमचे इथे तूप घ्यायचे, काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत। इथे 2 उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। तसंच आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, काही कढीपत्त्याची पानं, अर्धा उभा चिरून कांदा घेतलेला आहे, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घ्यायची आहे, तसेच इथे हिंगही घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला सुके मसाले घ्यायचे आहेत। इथे मी हळद, तिखट, किंचित गरम मसाला, धणेपूड आणि किचन किंग मसाला घेतला आहे। तसेच इथे आपल्याला पुढे काही भाज्या घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे फ्लॉवर, बीन्स, गाजर, बटाटे, ओला मटार तसंच शेंगदाणे घेतलेले आहेत। तसेच मुख्य म्हणजे चवीनुसार मीठ घ्यायचे। चला तर आपण आता पुढे रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवर कुकर गरम करत ठेवला होता, तो व्यवस्थित गरम झालाय। त्यामध्ये तूप घालून घेऊया। तूप गरम झाले की त्यात आपण जिरं घालून घ्यायचे। त्याचबरोबर इथे सर्व खडे मसालेही घालून घेऊया। पुढे आता उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा इथे व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण इथे कढीपत्ता घालूया। कढीपत्त्यानंतर आपण इथे घालायचे आलं लसूण पेस्ट आणि पुढे घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। त्याचबरोबर चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत सर्व, त्याही आपण ह्या सर्व मिश्रणाबरोबर चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथे हिंग, हिरव्या मिरच्या आणि घेतलेले काजूचे तुकडे घालून आपल्याला हे सर्व एकजीव करायचे आहे। त्याचबरोबर घेतलेले सर्व सुके मसालेही घालून घेऊया। तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तेल सुटेपर्यंत। 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर धुवून घेतलेले आपल्याला इथे तांदूळ घालायचे आहेत। तेही आपण ह्यामध्ये हलक्या हाताने परतून घेणार आहोत। तांदूळ आता इथे व्यवस्थित परतला गेलाय। यापुढे आपल्याला 1 कप तांदळासाठी इथे मी 1.5 कप पाणी घालत आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आपण आणखी इकडे तूप घालणार आहोत। तसेच इथे आता चवीनुसार मीठ घालायचे आहे। तेही ह्या सर्व मिश्रणात व्यवस्थित परतून घेऊ आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून स्लो टू मीडियम गॅसवर कुकरची 1 शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। इथे कुकर थंड झाला आहे। पहा आपला पुलाव किती सुंदर तयार झाला आहे। व्यवस्थित सुटसुटीत असा व्हेज पुलाव आपला तयार झाला आहे। तर चला आता आपण दुसरी रेसिपी सोयाबीनची भाजी बनवायची आहे। त्याचं साहित्य पाहूया। इथे मी सोयाबीन 2-3 वेळा धुवून ते उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून त्याला व्यवस्थित त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे। असं आपल्याला इथे तयार ठेवायचं आहे सोयाबीन। इथे आलं लसूण पेस्ट, 1 बारीक कांदा, कुटलेला लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून आणि काही कोथिंबीर घ्यायची।
लिंबाचा रस, शेजवान चटणी आणि चवीनुसार मीठ. तर सर्वप्रथम आपण सोयाबीन मॅरिनेट करूया. त्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे, किंचित हळद घालायची आहे, थोडंसं त्याबरोबर लाल तिखट घालूया, थोडं काश्मीरी पावडर घालूया. सर्व थोडं थोडं आपल्याला इथे घालायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा लिंबू रसही घालूया. सर्व एकत्र करून आपल्याला हे 10 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचे. इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. तो व्यवस्थित परतून घेऊया. यात आपल्याला उभी चिरून घेतलेली मिरची आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित परतायचं आहे. तर या स्टेजला आपण आलं लसूण पेस्ट घालूया. तीही आपण व्यवस्थित तिचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. पुढे आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तोही व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. त्यानंतर आपण बारीक टोमॅटो घालूया. टोमॅटो शिजण्यासाठी इथे आपण किंचित मीठ घालूया. मिठाचा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा, कारण सोयाबीन मॅरिनेट करतानाही आपण मीठ टाकले होते. व्यवस्थित आपण आता हे परतून घेऊया आणि त्याला झाकण लावून शिजू देऊया. तर पहा, इथे 5 मिनिटं झालेली आहेत. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित नरम पडलेले आहेत. आता यापुढे आपण इथे सुके मसाले म्हणजेच हळद, किंचित आपल्याला तिखट घालायचे, त्याचबरोबर थोडा काश्मीरी मसाला आणि आपला एक सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला टाकायचा. त्याने या भाजीला चव अप्रतिम येईल. हे सर्व आपण आता व्यवस्थित फ्राय करून घेऊया. इथे आता मसाले व्यवस्थित तेलात शिजले आहे. यापुढे आपल्याला मॅरिनेट केलेलं सोयाबीन घालायचं आहे. तेही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तसेच इथे आता आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे. तीही व्यवस्थित सोयाबीनमध्ये फ्राय करून घेऊया. 2 मिनिटासाठी आपण इथे आता पुन्हा झाकण ठेवणार आहोत. तर पहा, आता इथे 2 मिनिटं झालेली आहे. पहा, इथे आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे. शेवटी आपण यावर कोथिंबीर घालणार आहोत. तर इथे मी व्हेज पुलाव आणि सोयाबीनची भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.